एखाद्या चित्रपटाला शोभावं असं थरारक हत्याकांड गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथे घडलंय. सुनेच्या सुडापोटी एकाच कुटुंबातल्या एक नव्हे तर 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. या हत्याकांडात सूनच नाही तर पतीच्या मामीचाही समावेश आहे. एकीचं छळ तर दुसरीचा संपत्तीचा हव्या यामुळे हे हत्याकांड झालंय. अतिशय थंड डोक्यानं हे हत्याकांड करण्यात आलंय. या हत्याकांडात वापरण्यात आलेल्या युक्त्यांनी पोलीसही चक्रावून गेले आहेत. संघमित्रा कुंभारे सिरोंच्या पोस्ट कार्यालयात कामाला होती. याच कार्यालयात रोशन कुंभारेही कामाला होता. संघमित्रा BSc होती. मूळची तशी ती अकोल्याची. रोशन आणि ती एकाच जातीचे. या दोघांची ओळख झाली, नंतर प्रेम झालं. घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी लग्न केलं. सर्व काही ठीक असताना खटके उडू लागले. संघमित्राला घरात राहणं कठीण झालं. याआधी लग्नामुळे संघमित्राच्या वडिलांना आधी अर्धांगवायू आणि नंतर मृत्यूला सामोरे जावं लागलं होतं. या सर्वांचा बोजा संघमित्रावर होता. या सर्व जाचातून बाहेर पडण्यासाठी तिनं एक कट रचला. या कटात तिनं पतीच्या मामीलाही सहभागी करून घेतले. मामीलाही संपत्तीची हाव होती, त्यामुळे तिनंही संघमित्राच्या या कटात सहभागी होण्याचं ठरवलं. 1 महिना त्यावर काम केलं गेलं. घरात असलेले सासू सासरे, नणंद, मावशी आणि मुलाला संपविण्याचा कट रचण्यात आला. त्यासाठी विष प्रयोग करण्याचंही ठरलं. त्यासाठी इंटरनेटवर कोणतं विष वापरावं याचा शोधही घेण्यात आला. परराज्यातून तिनं ते विष मिळवलं आणि त्यानंतर सुरू झाला हत्येचा थरार. सासऱ्याच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हे पाऊल उचलले. विष प्रयोग झालेले आणखी 3 जण उपचार घेत आहेत. 52 वर्षीय शंकर कुंभारे, त्यांची पत्नी विजया कुंभारे, 29 वर्षीय त्यांची लेक कोमल दहागावकर, 50 वर्षीय मावशी आनंदा उराडे तर 28 वर्षीय मुलगा रोशन कुंभारे अशी मयतांची नावे आहेत. तर रोशनची पत्नी 25 वर्षीय संघमित्रा आणि मामी 42 वर्षीय रोजा रामटेके या दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे. 22 सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने पती शंकर कुंभारे यांनी यांना चंद्रपूरला नेले. त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली. या संदर्भात पोलिसांचे काय म्हणणे आहे तेही ऐका. महागांव गांव में जो तहसील लहरी में आता है, उसमें पिछले 20 दिन में एक ही परिवार के 5 लोगों की मृत्यु हो गई थी. संशयास्पद वो मृत्यु दिख रही थी. 11 अक्टूबर को हमें उसके कागज पत्र नागपुर से प्राप्त हुए. उस अनुसार हमने तपास शुरू किया था. LCB, लोकल पुलिस स्टेशन, SDP और एडिशनल SP ने मिलकर के. उस तपास में ऐसा निष्पन्न हो रहा है कि घर की 2 महिलाओं ने, जो एक नई शादी हुई थी, संघमित्रा कुंभारे नाम है, और दूसरा उनकी दूसरी रिलेटिव रोजा रामटेके, दोनों ने मिलकर के घर के सभी लोगों को पॉइजन करने की कोशिश की. एक हेवी मेटल पॉइजन यूज़ किया और पिछले 20 दिन में इस पॉइजन के यूज़ के कारण धीरे धीरे इनकी तबीयत खराब होती गई. और प्राइमरली फूड पॉइजन के सिम्टम होने के कारण डॉक्टर भी डायरेक्टली समझ नहीं पा रहे थे कि क्या रीज़न है डेथ की. तो उसमें आगे की तपास करने पे गढ़चिरौली पुलिस को ऐसा निष्पन्न हुआ कि ये 2 महिलाओं ने उनको पॉइजन दे करके अलग अलग, किसी को नॉनवेज में, किसी को दाल में और किसी को पानी में मिला करके पॉइजन दे करके उनकी हत्या की. ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला, घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केले, त्या पतीने केलेली मारहाण, सासरच्या मंडळींनी माहेरच्यांना दिलेले टोमणे, जिव्हारी लागल्याने सुशिक्षित विवाहितेने संपत्तीच्या वादातून दुखावलेल्या पतीच्या मामीच्या साहाय्याने स्वतःच्याच कुटुंबात सुडाचा प्रवास सुरू केला. ताटात जेवणामध्ये डाळ देणाऱ्या सुनेच्या पोटात काळ दडल्याची भानही कुटुंबाला नव्हती. या दोन्ही आरोपींनी महिन्यापूर्वीच हा कट रचला होता. संघमित्रा व रोजा यांनी विषारी पदार्थ अन्न पाण्यातून देण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवर घातक विषारी द्रवाचा अभ्यास केला. मंद गतीने शरीरभर पसरणारे, दर्प न येणारे व रंगही नसलेले द्रव अखेर तिला सापडले. 1.5 महिन्यापूर्वी परराज्यातून तिने हे द्रव्य मागवले आणि अन्नातून देण्यास सुरुवात केली. कधी डाळीतून तर कधी नॉनव्हेज जेवणातून तर कधी पाण्यातून तिने विषारी द्रव्य दिले जात पतीसह सासू सासरे, नणंद व पतीच्या मावशी अशा 5 जणांचा बळी घेतला.
संघमित्रा हिने विष प्रयोगाचा सर्वात पहिला प्रयोग नंदेवर केला होता. कोमल हिचे पती बाहेर गावी आहे याची संधी साधून संघमित्रा हिने घरी चिकनचा बेत केला. त्यात विषारी द्रव मिसळले व डबा घेऊन कोमलच्या घरी गेली. चिकन खाल्ल्यानंतर कोमलची तब्येत खालावली. उपचारादरम्यान प्रकृतीत सुधारणा होत असतानाच तिच्या आई वडिलांचा विष प्रयोगातून मृत्यू झाला. त्यानंतर कोमलचीही प्रकृती पुन्हा बिघडली व त्यातून ती सावरलीच नाही. शेवटी मृत्यूने तिला गाठले. पोलिसांनी दोघांनाही अटक केल्यानंतर दोघींच्या चौकशीत विसंगती आढळले. संघमित्राच्या मोबाईलमध्ये घातक विषारी द्रव सर्च केल्याचे आढळले. सुरुवातीला आढेवेढे घेतले, पण पोलिसांनी खाक्या दाखविताच दोघींनीही हत्याकांडाचा उलगडा केला. जिल्ह्यातील आतापर्यंतचे हे सर्वात थरारक व समाजमन सुन्न करणारे हत्याकांड असल्याचे सांगितले जात आहे. गडचिरोलीहून प्रतीक मुधोळकरसह सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.